श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कधी कधी माणूस हसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. घर आहे, माणसं आहेत, काम आहेत, तरीही मनाला शांतता का मिळत नाही? कारण माणसाचा थकवा शरीराच्या थकव्यापेक्षा खूप मोठा असतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनासाठी आहे. चला जाणून घेऊया अशा 7 सवयी ज्या हळूहळू तुमच्या आयुष्यात शांती, स्थैर्य आणि आनंद आणू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेमक्या त्या 7 सवयी कोणत्या आहेत ते. चला तर मग सुरू करूया. पहिली सवय, दिवसाचे पहिले 30 मिनिटे स्वतःला भेट द्या. सकाळी फक्त दिवसाची सुरुवात नसते, ती आपल्या मनाची दिशा ठरवतात. बहुतेक लोक उठल्याबरोबरच मोबाईल उघडतात. दुसऱ्याचे फोटो, बातम्या, मेसेजेस आणि न कळत आपलं मन अस्वस्थ होऊ लागतं. उद्या सकाळी एक प्रयोग करा. खिडकी उघडा, ताजी हवा घ्या, एक ग्लास पाणी प्या आणि 5 मिनिटे शांत बसा आणि स्वतःला फक्त एवढंच म्हणा, आज मी घाईने नाही, शांततेने जगणार आहे. ही 30 मिनिटे तुमच्या संपूर्ण दिवसाचा स्वभाव बदलू शकतो. दुसरी सवय, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. आपल्याला दुखवणारे शब्द अनेकदा दुसऱ्याकडून येतात, पण त्यांचा भार आपणच वाहत राहतो. कोणी काही बोललं की लगेच उत्तर द्यावंच वाटतं, पण खरं शहाणपण म्हणजे प्रतिक्रिया आणि उत्तर यातला फरक ओळखणं होय. 5 सेकंद थांबा, खोल श्वास घ्या, मग ठरवा, हे बोलणं खरंच आवश्यक आहे का? आणि लक्षात ठेवा, शांत माणूस हारत नाही, तो स्वतःला जिंकत असतो. तिसरी सवय, मनातले साठवू नका. लिहिणं म्हणजे मोकळं व्हा. प्रत्येकाच्या मनात काही न बोललेले शब्द असतातच. कधी आईला सांगत नाही, कुणालाच सांगत नाही. काही वेदना आपण आईलाही सांगत नाही, मित्रांनाही सांगत नाही, मग त्या मनात साचत जातात. एक छोटी वही ठेवा आणि रोज रात्री, आज मला काय दुखावलं, मला कशामुळं हसू आलं आणि मी उद्या स्वतःसाठी काय करणार आहे, हे वहीमध्ये लिहून ठेवा. लिहिणं म्हणजे जखमेवर मलम लावण्यासारखं आहे. कागद कधीच न्याय करत नाही. चौथी सवय, स्वतःला दोष देणं आजपासूनच थांबवा. किती वेळा आपण म्हणतो, माझ्यामुळंच सगळं बिघडलं. हो, चुका होतात, पण चूक म्हणजे तुमची ओळख नाही. एक लहान मूल चालायला शिकताना 100 वेळा पडतं. आपण त्याला अपयशी म्हणतो का? नाही ना. मग स्वतःबाबत इतके कठोर का व्हायचं? आज आरशासमोर उभं राहून म्हणा, मी परिपूर्ण आहे नाही, पण मी प्रयत्न करणारा माणूस नक्की आहे. हे वाक्य मनाला स्वीकारायला शिकवतं. 5वी सवय, निसर्गाशी मैत्री करा. जेव्हा मन खूप गोंधळलेलं असतं, तेव्हा निसर्ग आपल्याला शांतपणे ऐकत असतो. झाडांना घाई नसते, नदीला तुलना नसते, सूर्य रोज उगवण्यासाठी परवानगी मागत नाही आणि मावळण्यासाठी चंद्रसुद्धा परवानगी मागत नाही. आठवड्यातून काही वेळ तरी हिरवाईत फिरा मोबाईलशिवाय, कारण आज सगळं काही मोबाईल झाले. बाहेरचं वातावरण बघा. कदाचित तुम्हाला उत्तर मिळणार नाही, पण मन नक्की शांत होईल. 6वी सवय, माफ करणं म्हणजे विसरणं नाही, स्वतःला मुक्त करणं होय. काही जखमा शांत शब्दांनी होतात. वर्षानुवर्ष आपण राग जपून ठेवतो, पण विचार करा, ज्याने दुखावलं तो कदाचित आनंदात असेल आणि शिक्षा कोण भोगतंय? आपलं मन. माफ करणं म्हणजे त्याचं वागणं योग्य होतं असं नाही. माफ करणं म्हणजे मी माझ्या मनाला कैदीत ठेवणार नाही. त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं मन हलकं व्हाल आणि जगण्यासाठी सुंदर आयुष्य तुम्ही जगू शकाल. 7वी सवय आणि शेवटची सवय नक्की लक्षात ठेवा. झोपण्यापूर्वी या 3 सुंदर क्षण आठवा. आपण दिवस संपवतो तो बहुतेक तक्रारीने. आजपासून एक नवीन सवय लावा. डोळे बंद करा आणि 3 सुंदर क्षण आठवा. कदाचित आईचं हसू आठवा, मित्राचा फोन आठवा किंवा स्वतःसाठी मिळालेला 5 मिनिटाचा निवांत वेळ आठवा. या 3 गोष्टी आठवा, जेणेकरून तुमचं मन शांत होईल.
मन ज्या गोष्टीत आठवतंय तसंच ते घडत जाते. दिवसाचा शेवट कृतज्ञ झाला तर झोपही शांत लागते. मित्रांनो, मन शांत ठेवणं म्हणजे आयुष्यात वादळ येणार नाही असं नाही. मन शांत ठेवणं म्हणजे वादळातही उभं राहण्याची ताकद मिळणं होय. आज या 7 सवयीपैकी फक्त एक सवय नक्की निवडा आणि पुढचे 21 दिवस प्रामाणिकपणे त्या पाळा. विश्वास ठेवा, बदल बाहेर नाही तर तुमच्या मनात सुरू होईल. शांत मन हे सर्वात मोठं धन आहे. जर तुम्हाला यामधली कुठली तरी सवय आवडली असेल तर कमेंटमध्ये ती सवय नक्की लिहा आणि तुम्ही सुरुवात करेन हे सुद्धा लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.